जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि 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 जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी राम सुंदर ते ध्यान ओझे विटे रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा दुखताची जोडी जोडी दुखताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर देवी बर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा रखुमा देवी बर रखुमा देवी बर
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई। जय जय राम कृष्ण पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले साजनी सुख झाले साजनी तो विठ्ठल बरबा बरबा तो विठ्ठल बरबा
आलिंगन घडी आलिंगन घडी मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता सायोजता जोडे सायोजता जोडे सायोजता जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा आली बोलायाची श्रीमाता बोलायाची तीर्थे परम काळ अवघी पाया पे सकळ पाया पे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा आली बोलायाची श्रीमाता बोलायाची तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा म्हणजे केली बाळ सेवा केली झाडे बुवा म्हणा मग
आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन जोडे ऐसा संता ऐसा संता मोक्ष पावे दाता जोडे मोक्ष पावे दाता जोडे आईच्या संता आईच्या संता आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन जोडे आईच्या संता आईच्या संता आली बोलायाची सीमा हरी बोलायाची सीमा
योगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रं समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा,
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भक्त भास्करा पूर्ण कीर्ती. आमचे ज्ञानोबाराय तुकोबाराय यांना वंदन करतो. ओम नमो जात्या वेद प्रतिपात्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्तासू अवधारी. आमच्या ज्ञानोबा तुकोबा यांना वंदन करतो. आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर, जगाचे आदर्श असणारे तत्वज्ञ आणि विचारवंत, खूप त्यांना मी नमन करतो. आमचे मोतीराम महाराज दस्तापूरकर, मारुतीराव महाराज ज्यांची माळ माझ्या गळ्यात आज, ज्यांची अनेक वर्षी सेवा करायची संधी भेटली, आमचे मारुतीराव महाराज त्यांनाही वंदन करतो. आणि ठाला आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा आली बोला याची सीमा. तीर्थ पर्व काळ अवघे पाया पेसकळ, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. ठाला विठला तुकोबाराय सांगतात, माझे तुकोबाराय तत्वज्ञ तत्ववेत्ता, जगाच्या उद्धारासाठी रात्रंदिवस तळमळ करणारे माझे तुकोबा सांगतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. एकदा जर आपल्याला साधू संतांचं आलिंगन घडलं, साधू संतांची भेट झाली, साधू संतांचं निकट साधर्म्य प्राप्त झालं, तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षाची आपल्याला प्राप्ती होतेच, मोक्ष आपल्यासाठी उपलब्ध होतं. ऐसा संताचा महिमा. संत महात्म्याचं महत्व, संताचं महत्व इतकं अलौकिक आहे की संताचा
अशा प्रकारचा संताचा महिमा किती महिमा ते महिमा आपल्याला वर्णन तुकोबाराय सांगतात की सांगतात की मला संताचा महिमा वर्णन करणं अशक्य प्राय संताचा महिमा वर्णन करता येत नाही. संताचा महिमा काय आहे की ज्या ठिकाणी मी संताचं वर्णन करायची सुरुवात करतो त्या ठिकाणी माझी वाणी मौन होते. आता तुकोबाराय आपण तर फार 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 अज्ञानी पामर आहेत. मी तुकोबाराय सांगतात की ज्या ठिकाणी साधू संताचं आलिंगन घेता येतं आपल्या संताचं आलिंगन आपण घेतो त्या ठिकाणी आपल्याला मोक्षाची प्राप्ती आहे. आणि त्यांचा महिमा इतका आहे की ते आपल्याला वाणी वर्णन करणं शक्य होत नाही. त्यांच्या पायाशी सगळे तीर्थ सकळ तीर्थ नकळे ब्रह्म देखा मला तुकोबाराय सांगतात की मला संताचा महिमा वर्णन करणं शक्य नाहीये कारण त्या ठिकाणी माझी वाणी खुंटीत होती. खरंच तुकोबाची वाणीच अलौकिक वाणी आहे आणि ती तुकोबाची अलौकिक असणारी वाणी सुद्धा त्या ठिकाणी खुंटीत होते. म्हणून तुकोबाराय काय सांगतात की तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. एकच सेवा जिथं काहीच होत नाही, जिथं आपली मती खुंटीत होते, जिथं आपल्याला इच्छेला मार्ग कुठंच सापडत नाही त्या ठिकाणी एकच आहे साष्टांग दंडवत प्रणिपात किंवा त्यांची साधू संत सेवा केली पाहिजे. आणि साधू संत सेवा केली तर काय की आपण थोडक्यातून उतराय होऊ शकू. हा शब्दशः भावात असल्याचा एक अभंगाचा सार आपल्याला पाहायला भेटतो. ठाला विठाला आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. या अभंगाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा परिहार असा. आपल्या खानापूर नगरी प्रभावती नगरी यामध्ये संत महात्मे अशा प्रकारच्या आमच्या जनाबाई मुक्ताबाई सारख्या साध्वी देवबाई हरिभाऊ राऊत यांना मी वंदन करतो. कारण ज्यांचं नातं पांडुरंग परमात्माशी, ज्यांचं नातं आळंदीशी, ज्यांचं नातं पंढरपूरशी, ज्यांचं नातं आरंदशी ते माझे आहेत. आमचे मारुती हरिभाऊ राऊत महाराज यांनाही वंदन करतो. त्यांच्या कृपा आशीर्वादानं ही सेवेची संधी मिळाली. वास्तविक मी खूप पामर आहे, खूप अज्ञानी आहे, तुम्हाला 2 तासात कळेलच. खूप ज्ञानाचा अभाव आहे. आता तुमच्यासमोर खरी पाहता माझी खूप खूप मोठी सत्वपरीक्षा यासाठी आहे की तुम्ही साक्षात माझ्या समोर जे बसले आहेत जनाबाई मुक्ताई आहेत आणि तुकोबा ज्ञानोबा आहेत आणि ज्या पावन नगरीमध्ये आहात तुम्ही, तुमच्याकडे पाहताना एकच पाहतो मी. कोणाकडे पाहतो? माझ्या रंगनाथ गुरुजी परभणीकडे पाहतो. आणि म्हणून माझ्या रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या समोर माझी परीक्षा आहे. देवच पाहिजे काय करायचं होतं. तर माझे मारुती महाराज हरिभाऊ राऊत यांनाही वंदन करतो. गोपचंद महाराज शिंदे त्यांची काल्याची सेवा आहे, त्यांनाही मी वंदन करतो. याशिवाय मंगेश महाराज राऊत आमच्या दूधगावचे आहेत असं समजलं, यांनाही वंदन. अच्युत महाराज आंधळे, बापूराव महाराज तिडके, तसेच आपण सर्व मायबाप मंडळी
कारण तुम्हाला पहिलं वाक्य बोललो की साक्षात आपण खरोखरच हे बोलायचा भाग म्हणून नाही. जे बघा मला खोटं बोलतात नाही, बरोबर बोलतात, जे आहे ते आतून पोटतिडकीतूनच. आपण रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्याच सहवासातले, यांच्याच साथातले, यांच्याच पठडीतले, कारण त्यांचं ब्रह्मत्व, त्यांची विचारधारा खूप पवित्र असली पाहिजे होते. आणि त्या विचाराचे आपण सर्व आहात. आपल्या सर्वांच्या चरणेच मी नतमस्तक होतो, आपल्याला वंदन करतो. ठाला विठाला माझ्या दररोजच्या सवयीप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्री क्षेत्र खानापूर श्री रंगनाथ गुरुजी परभणीकर नगरी प्रभावती नगरी यजमान यांनी छोटीशी स्वीकारावं. ठाला विठाला माझे तुकोबार आहे जे सांगतात की आपल्याला संतांचं आलिंगन घडलं तर संतांचं आलिंगन आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देणारी असते. आणि म्हणून आज आपण या चिंतनाकडे वळण्यापूर्वी 2-3 गोष्टी 1.5 तास लक्षात ठेवायच्या. एक पहिली गोष्ट, मी खूप अज्ञानी आहे, खूप चुका माझ्याकडे होणं शक्य आहे आणि होती. फर्स्ट, कुणाचाही कुठलाही उपमर्द अपमान करणे माझ्या वाणीतला तीळ मात्र हेतू कधीच नसतो आणि नाही. फर्स्ट. आणि सेकंड, माझ्याबद्दल जे बोलन ते 100% सत्यच. आयुष्यात कुठलाच रुपया घ्यायचा नाही. जागोजाग प्रत्येक गावात, ह्या गावात बहुतेक पैसे दिले 2-3 वर्षापासून. हे खानापूर आहे ना. हां, जेवढे अखंड हरिनाम सप्ताह सोहळे मला समजतील, 1000, 2000, 3000, 5000 जे काय समजतील, प्रत्येकाला व्हॉट्सअप आपले फोनपेद्वारे 100, 200, 1000, 500 रुपये द्यायचे. अष्टगण बुक्का गणगोळी घेऊन जिथं कीर्तन सेवा प्रवचन सेवा त्या ठिकाणी थांबायचं. आणि इथं सुद्धा आता सुद्धा कीर्तन सेवा संपल्यानंतर ज्याला हवंय त्या प्रत्येक माय माऊलीला, माझ्या ज्ञानवतुकाला अष्टगण बुक्का गणगोळी प्रत्येकाला एक मिळेल. प्रत्येकाला मी घेतल्याशिवाय कोणी जाऊन प्रसाद आहे. आणि ओरिजिनल तुळशीची माळ आहे, ओरिजिनल अष्टगण घरी गेला तुम्हाला कळलं, ओरिजिनल बुक आहे, सगळं ओरिजिनल आहे. घरी गेला इथं काय उपयोग होणार, घरी उद्या परवा त्याला तुम्हाला कळ आपोआपच ते वापर केलं कळतं. म्हणजे प्रत्येक क्षणाला रामकृष्ण 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 म्हणायचं आणि जे आहे दररोज एक गाव करायचं. आज सकाळी शाळा लवकर 6ला 5ला जायचं, गावात जायचं, मोफत मंदिरापाशी बसायचं, ज्याला हवं त्याला फुकट द्यायचं, ज्याला हवं त्याला फुकट द्यायचं आणि आपलं घरी यायचं आणि पुन्हा शाळेत जायचं, शाळेतून पण आपलं काम करायचं. म्हणजे ज्याला हवंय त्यानं कृपा करून 10 मिनिटं 15 मिनिट उशीर लागू द्या, मी 10 मिनिटं लवकर कीर्तन सोडतो, पण 15 मिनिटं घालतात तेवढा वेळ द्या, घाई करू नका. आणि विचार करा, इथं लेडीज घालतात ती एक तुळशीची माळ आहे, काय काय डोक्यात घ्या, काय घ्यायचा विचार करा. आणि अष्टगंध ओरिजिनल आहे, बुक्का ओरिजिनल आहे. आणि 3 प्रकारच्या जपमाळ येतात, लाल एक काळसर रंगाची आणि मधली शेमी रंग एक. तर एक कोणती तुम्हाला जी हवी ती काय रामकृष्ण जप करा, जे तुम्हाला हवा, तुमचा जे जे असेल ते. माझं रोल कुठलाच नाही. आता माझ्या नसत रामकृष्ण राम बिंदलेलं आहे ते येणं शक्य आहे. पण तुम्हाला ओम नमः शिवाय असेल, काय असेल, जे असेल सो तर ठाला मी मनुष्य जन्माला आलो आणि माझा उद्धार करून घेणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. कारण याच जन्मात आपल्याला भजन पूजन करता येतं, दुसऱ्या जन्मात याच देही घरे देवाचे भजन, याच देही घरे देवाचे भजन.
ज्ञान नाही तोटे आणि कहे ज्ञान नाही तोटे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही तोटे आणि कहे ज्ञान नाही तोटे दीड तासात तुम्हाला माझी विचारसरणी कळेल. माझी विनंती इतकीच आहे, कृपा करून मला मार्गदर्शन करावं. महाराजाकडे मोबाईल नंबर माझा. कृपा करून मी जिथं चुकतो का, कारण माझा हेतू कीर्तनाचा हेतू काय आहे, तुम्हाला ज्ञान द्यायला येणं हा माझा हेतू नाहीयेच. मला सुधरून घ्यायचं अगोदर मला माझा उद्धार करायचा आहे. कारण मी जन्माला आलो, पूर्ण माझ्या कीर्तनात फक्त मलाच बोलायचे, मला तुम्हाला बोलायचं. एखादा तसा क्रियापद तसं येऊ शकतं. मी जन्माला आलो का, जन्माला आलो फक्त जन्माला यासाठी आलो मी की मला पांडुरंग परमात्माने हे मनुष्य जन्म दिलाय. मला पांडुरंग परमात्माने हा मनुष्य जन्म दिलाय आणि ह्या काय मला दान दिलं नाही, मला भिक्षा दिली नाही. मला पांडुरंग परमात्माने हा जन्म कर्ज म्हणून दिलेला आहे. आणि मला दिलेला कर्ज म्हणून दिलेला जन्म, कर्जाची परतफेड मला करावीच लागेल. पांडुरंग परमात्माने जन्म दिला आहे, त्या जन्माचं कर्जाची परतफेड करावं लागेल. प्रत्येक क्षणाला मी देवाला वेळ किती देतो, प्रत्येक, तुम्ही मला माझंच बोलायचं, मी देवाला प्रत्येक क्षण रामकृष्ण 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 राम, काही काम करो काही काम करो काही काम करो काही काम करो, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, प्रत्येक काही काम करा काही का फक्त रामकृष्ण 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 म्हणा. ते काम सार्थक होतं, सफल होतं, आपोआप होतं काम होतं. रामकृष्ण आपला जप होतं, रामकृष्ण रामकृष्ण होतं. कारण काम तर करावं लागेल तुम्हाला. मला काम करावं, आपण न द्यायला मनुष्य म्हणत आपण, कारण आमच्या तुकोबारायला सांगितलेलं ना, काम तर करावं तुम्हाला. काम धंदा केल्याशिवाय तुम्हाला भिक्षा पात्र अवलंबविणे जळोजीने लाजीरवाने. छान. भिक्षा पात्र अवलंबीने जळोजीने लाजीरवाने. तुम्हाला मला काम करावंच लागेल. तुकोबराय छान सांगत होतो का, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांनी सुरुवातीला व्यवसाय केलेलाच होता. कापूस खरेदी वगैरे केली सुरुवातीला, एकदम सुरुवातीला. म्हणजे आपण धन जोडलंच पाहिजे. पैसा कमवणे असं नाहीयेच, पैसा कमवला पाहिजे, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे. आणि वेच कसा करायचा आहे, उदास विचारे वेच करी. म्हणजे उदास विचारानं आपण पैसा खर्च केला पाहिजे. कोट्यवधी रुपये मुलाला कमवून ठेवून उपयोग नाही. बरं ठेवावे, बरं 1 कोटी 2 कोटी मुलाला कमवून ठेवावे, पण बाकीचे कोटी तर आपण लावायच ना. कारण मी मेल्यानंतर आता एक दिवशी जायचं ना आपल्याला, मला जायचंय ना, मी माझी तयारी करतोय. कोणत्या क्षणाला मला मृत्यू येईल मला माहित नाही. मी माझी तयारी केली, घरी जाऊस तर माझा मृत्यू होऊ शकतो, काय हरकत नाही. आला आनंदानं सामोरं जायचं, काय हरकत नाही. मी तयारी केली, कारण मी तयार ठेवलेले की जर आपल्याला जायचं ना, सो जायचं. आसक्ती कशातच मन नाही गुंतवायचं ना. बायकोनं लेकरानं बाळनं कोणीच त्याचं कारण आहे. जन्म घेणे लागे त्याची अंगी झाले खाली लोक, त्याचं कारण आहे. आता आपलं इथं श्रीमद भागवत कथा चालू आहे. म्हणजे हरणीच्या पोटी आपल्याला जन्म घ्यावा लागला. वासनेपोटी जर माझं पाडस म्हणा गेलो, आपल्याला जन्म हरणीच्या पोटी जन्म घ्यावा लागला. म्हणून मरते समयी मला माझ्यासमोर काय आलं पाहिजे, ना बायको ना मुलगा ना मुलगी ना कोणी नाही. फक्त एकच, इथं ना तो करण्याचं आम्ही जे प्राण. ज्या वेळेस माझ्या शरीरातून प्राण निघेल त्यावेळेला पांडुरंग परमात्मा माझ्या समोर असला पाहिजे, माझ्या समोर दिसला पाहिजे. पताका मला दिसली पाहिजे. पाहे पा धोजीचे चिरगुट राया दचन पडती मशी पद्धत केवढे. म्हणजे ह्या ध्वजाचे चिर एक छोटस चिरगुट पताका आहे. मला अभिमान आहे, हो अभिमान आहे.
आमच्या तिसऱ्या मजल्यावर वारकऱ्याची पताका आहे, ओरिजिनल पताका 2-3 प्रकार असतात. एक जागोजाग दिसते एक वेगळी आणि खरी एक वेगळी असते. वारकरी जुन्या वारकरी मंडळी माहीत असते खरी पताका. म्हणजे खरी बंडाता त्या कराड करायची पताका असते. म्हणजे त्या पताकाकडे पाहत पाहत माझा प्राण गेला. स्वागत. माझ्या दारातच मारुतीचं मंदिर आहे, एकदम 10 फुटावर. ते पाहत गेला, स्वागत. हनुमंतराय सांगते. म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म भेटलेला आहे आणि मनुष्य जन्म भेटलेला जन्म आपल्याला आता तरी कळावा, आपला उद्धार करून घ्यायचा आहे. मला आता तरी कळावा की आपला उद्धार करून घ्यायचा आहे. कारण मागचं झालं सो झालं. हे बा, मागचा विचार करू नका. मागचं झालं तर झालं असं, पण आता तरी आमची तुकोबर एका छान म्हणतो, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशे आयुष्याचा. अरे बा, मागचं झालं ते सोडून द्या, पण आता या क्षणापासून तरी रामकृष्ण 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 म्हणत राहा, आपला उद्धार होईल. राजा परीक्षितला किती वेळ भेटला? श्रीमद भागवतात आहे ना, फक्त 7 दिवस. आपल्याला किती दिवस येतं? 7 दिवस येत. खटवांग रायाशी फक्त 1 तास. मग 1 तास उरला खटवांग रायाला, त्यांचा उद्धार झाला. आपल्या 2 महिने बाकी, 4 महिने, 8 महिने बाकी, आपला उद्धार का होत नाही? आपलाही उद्धार होणारच आहे. आपलाही उद्धार. मी पांडुरंग परमात्माकडे जाणार आहे. पांडुरंग परमात्मा न्यावाच लागेल, का नेत ना? त्यासाठी आपण जीव जाळलाय ना. लक्षात ठेवा, जीव जाळणं. मी मेल्यानंतर लोक जाळून जेव्हा परत येतील तेव्हा उलीस होते माणूस बरा होता. जाळून आल्यावर एखादी बाई, ती त्या बाईला जेव्हा जाळून परत आण, ते वापस घरी लोक त्या बाया तेव्हा विचार करतात की बाई थोडीशी बरी होती. कधी बरी होती? त्या बाईला अंत्यस्वास झाला तर घरी अंतर लोक बरी होतात. म्हणजे मला चांगलं होण्यासाठी काय करावं लागेल? मरायच्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं वागावं लागेल. माझी नजर पांडुरंग परमात्मा दर्शन घेताना माझी नजर असते पंढरपूरला. आपण पंढरपूरला दर्शन घेतो, पांडुरंग दर्शन घेतो, चंद्रभागेचं स्नान करतो आपण. आणि त्यावेळेला आपली जी भावना असते, आपली जशी आपण आपल्या गावात गल्लीत गावात मारुतीचं मंदिर असते, हनुमंतरायचं मंदिर असते. आता मला आनंद वाटला, कोणतरी महाराज सांगू राहिले की सावतावाचं मंदिर आहे, त्यांना मी 200 रुपयात लगेच देणगी देणार आहे. लगेच आठवण करा, लगेच घेऊन जा. आता महाराज तुम्ही म्हणतात की महाराज ते काम तर लय मोठं होतं आणि ते 200 रुपयानं काय होणार? आता इथे ना 100 रुपये दिलेत. हे 100 रुपयानं काय होणार आहे? 200 रुपयानं काय होणार नाही, 100 रुपये काय होणार मला माहीतच आहे. लाखोचं काम असतं. ते शब्द बोलले कोणतरी महाराज, बोलले की लाखोचं काम असतं, 100 रुपयानं काहीच होत नाही. पण जेव्हा कवा ह्या घरचा इतिहास लिहिला जाईल, जेव्हा कवा या खानापूरचा इतिहास लिहिला जाईल, की जेव्हा कवा परभणीचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस एक वाक्य लिहिलं जाईल, अशोक महाराज बाबळगावकर यांनी सावता बाबाच्या मंदिराला 2 रुपये दिले होते. मारुती महाराज राऊत यांच्या अखंड हरनाम सप्ताहाला श्रीमद भागवत कथेला 2 रुपये दिले होते. माझं नाव 2 रुपये देण्यामध्ये राहील. हे इथलं धर्मकार्य मोडण्यामध्ये माझं नाव राहणार नाही. दुसरं महाभारतात छान कथा आली पहा. एक मोठं वनवळ पेटला, मोठ्या जंगलाला आग लागली आणि मोठ्या जंगलाला आग लागल्यामुळं एक छोटीशी चिमणी ती समुद्रावर जायची, चोंचीत पाणी घ्यायची आणि त्या वणीवर टाकायची. समुद्रावर जायची आणि त्या वणीवर पाणी टाकायची. त्यावर दुसऱ्या चिमणीने विचारलं, भाऊबंद शब्द जाणीवपूर्वक भाऊबंद वापरलाय. भाऊबंदाने विचारलं की तुला कळते का, अक्कल आहे काय थोडीशी, तुला बुद्धी का थोडीशी? का? अगं बाई, किती मोठा वनवा लागलाय, एवढं मोठं आग लागली आणि एवढ्या मोठ्या आगीमध्ये तुझं एक इतकंसं कण ड्रॉप सुद्धा आहे, छोटासा कण, त्यानं आग विजती का? ती म्हणजे नाही, विजणार नाही. मला माहिती विजणार नाही. मग कशाला पाणी टाकायचं? मला माहिती की ह्या महाराजांच्या सप्त्यासाठी 10 रुपयानं, 100 रुपयानं, 200 रुपयानं काहीच होणार नाही, काहीच होणार, हे मला माहिती आहे ना. पण इतिहासात माझी सप्त्यामध्ये मदत करण्यामध्ये माझी नोंद होईल. विरोध करण्यात क्या ते अडसर करण्यात नोंद होणार नाही. मग तुम्ही रामकृष्ण थोडं म्हणा, रामकृष्ण राम थोडं वाल्मिकी ऋषीला सुरुवातीला राम तरी येत होतं का? नाही. मारा, त्याचा धंदाच होता. बरं, धंदाच होता मारा 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 राम 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 सुटतात. म्हणजे रामकृष्ण 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 सतत म्हणून गेलं तर आपलं तिळ पुण्य साचेल.
आणि कोणाचा अंत कधी सांगता येत नाही, काही सांगतात नाही, काही सांगतात नाही, काहीच नाही. म्हणून आपली तयारी आत्ताच करा. पंढरपूरचा आपण 8 दिवस तयारी करतो. जायचे शरीर जाई लक्षणात, जायचे शरीर जाई लक्षणात. कह गोपीनाथ पावेचिना, कह गोपीनाथ पावेचिना. तुम्ही संता सारे कृपेचे सागर, तुम्ही संता सारे कृपेचे सागर. कह गोपीनाथ पावेचिना, तुम्ही संता सारे कृपेचे सागर, तुम्ही संता सारे कृपेचे सागर. जायचंय आपलं शरीर. मला एक वाईट म्हणजे खूप विचार करतो मी, खूप विचार करतो. हे बा, एक काळी लोकांचा साल घातलेला माणूस आहे मी. हे बघ, माणसाने 100% आयुष्यात सत्यच बोलायचं. 10वीला नापास झाला, एक काळी लोकांचा साल घातलेला माणूस आहे. 1200 रुपयात 12 महिने. आज 12 कोटीच्या वर मालमत्ता असेल किती मला माहित नाही. फक्त इमानदारीच. आपलं शरीर जाणारे, माझं म्हणतो, माझं शरीर जाणार आहे. आणि माझं शरीर जायचं असल्यामुळं मी तयारी काय केली, तयारी काहीतरी करावं लागेल ना. आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरच्या 8 दिवस आपण तयारी करतो. आपण 4 माणसं 5 माणसं एकत्र गोळा अरे फोन करतो, तुला पंढरपूर जायचे, मग चला आवर, हे करतं पडशी भर, हे करते आपण तयारी करतो. मग पंढरपूरला जायला आपण 8 दिवस तयारी करतो. मुलीच्या लग्न आपण 8 महिने तयारी करतो, 10 महिने 1 वर्ष तयारी करतो आपण. मग पंढरपुराचे खरं आपलं निर्वाण आहे, खरं आपली खरी. आणि खरं सांग का, मृत्यू अलौकिक सोहळा. हे पण तुम्हाला माझे विचार पटणार नाहीत, मान्य वापक असतं. 1 घंटाभर सहन करा. हसणं खेळणं ते विनोद ऐकणं हे ते माझ्यासोबतला धर्म कधीच आयुष्यात कधीच नाही. नाही, त्याला खूप मोबाईलमध्ये तुम्हाला भरपूर प्रकार. फक्त इथं एकच आहे की इथं आलो फक्त ऐकायचं, घरी गेल्या विचार करायचा, पटलं तर अंमलबजावणी करायची. इथं फक्त ऐकायचं, पटलं तर अंमलबजावणी, नाही पटलं एक कोणतरी वेळ माणूस होता आपण विसरून जायचं. मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि हाच जन्म एक आहे की आपल्याला मनुष्याला फक्त उद्धार करता. इतर पशु पक्षी काय पाप पुण्य जाणती, त्यानं भोगला, मध्यम आधम काही भोगला तर ते चालू शकतं. अगदी कुत्रा जरी आलं समजा खाली तर उभा राहिलं, का कुठं आलं, कुत्रा जर काही एखादी विधी केली तर त्याला धर्माच्या अर्थाने दोष लागत नाही. पण माणसाने केल्यावर 1000 पट दोष लागतो. आपण त्याला पनिशमेंट काय देतो, काय करतो. कोण्या मुलगा जर असले आपलं असलं तरी आपण त्याला चापट काहीतरी करतो का, त्याला बरं वाईट कळतं ना. पशु सुद्धा त्यांना बरं वाईट नाही कळत. पण जगाच्या पाठी पशु योनीमध्ये आपल्या 84 लक्ष योनी जे फिरायचेत ना, त्यातले एखादी योनीतला एखादा प्राणी ऋषी मुनीपेक्षा श्रेष्ठ असतो. कीर्तनकारापेक्षा श्रेष्ठ असतो. मग पहिलं वाक्य बोलले ग्रहित विसरू नका. ग्रहित किसरे सगळं बाकी सगळं चुकतं. पहिलं वाक्य बोललंय, कोणावर टीका करणं माझा दोष, माझी रोल नाहीये. एखादा पशु भाग्य त्याचं मोठं असल्यामुळं कदाचित त्याला हरिभक्त परायण महाराजापेक्षाही वरची योनी प्राप्त व्हायला पाहिजे. पण गुण दोष काही अडचण आल्यामुळे पाप पुण्याची अडचण आली, त्याला पशुची एखादी योनी प्राप्त झाली, त्याला मग अश्वाची योनी प्राप्त झाली. आणि अश्वाची योनी प्राप्त झाली. आणि ते आमचा अश्व कुठल्याही बहुतेक महाराजापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे. कारण महाराज हे बघ, मी कोण आहे समजा. आता आपण कीर्तन करायच्या अगोदर शब्द काय वापरतो आपण, कीर्तन करायच्या रेग्युलर साठी हरिभक्त परायण. मग मला विचार केला पाहिजे अगोदर
मी माझा विचार केला पाहिजे. मी हरीशी रथ आहे का, हरीशी परायण आहे का, प्रत्येक क्षणाला हरी माझ्या समोर आहे का, प्रत्येक चिंतन मनन निज ध्यास हे माझा हरीशी कृपा आहे का, हरीशी चिंतन नाम नाम हरी 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 करतो का. लक्षात ठेवायचं. खरं उजेडा दिवसा सगळ्यात लोक पुण्य करायचा प्रयत्न करतात, पण अलग असतात, एकले असतात समजा, ते आपाप कुकर्म वगैरे असतात. लक्षात ठेवायचंय तुम्हाला मला माझा उद्धार करायचा आहे म्हणून हरिभक्त परायण मी आहे का. मी बार बार तपासतो प्रत्येक क्षणाला. माझा पहाटे 4 वाजल्यापासून प्रत्येक क्षणाला रामकृष्ण 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 हे अष्टगंध बुकाच्या पुढ्या करायला मला जवळपास 50 थैली व्हायला 10-12 दिवस लागतात. आणि 50 थैली भेटतं, अष्टगंध ओरिजिनल सगळं भेटतं. हे माळी प्रत्येक माळीचं ते पाकिट पॅक करायला प्रत्येक पिन मारताना 5-5 पिना मारल्या तर रामकृष्णाची एक पिन व्हायची, रामकृष्ण हरी एक पिन व्हायची, रामकृष्ण हरी माझी एक पिनाची. त्याच्यात माझी भावना अडकली, माझं मन अडकलं माझे. कारण रामकृष्ण हरी रामकृष्ण तुम्ही काही काम करा, काही काम करा, काय करा, त्यात ते आपोआप तुम्हाला संचय पुन्हा संचय होत राहतो. आणि म्हणून मी हरिभक्त परायण आहे का. नसतं तर हरिभक्त परायण व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. खरं बघा, खरे खूप जण देहभक्त परायण असतात. देहाची वास्तव आमचे मोतीराम महाराज मला खूप आवडतं. माझा वेळ व्हायला खरं तर मोतीराम महाराज त्यांना एकदा असे 5 जखमा झाल्या, ते किडे होते, असं आळ्या पडल्या. ते मोतीराम महाराज शिष्याने झोप गेला तर शिष्याने आळ्या काढायचा प्रयत्न केला. महाराज असेल काय त्यांचं घर नाही का, तर नव्हते काय नाही त्यांचं घर नव्हते. म्हणजे मी हरिभक्त परायण आहे काय. रथ जर हरीशी रथ असेल तर हरिभक्त परायण, देहाशाचं तर देहभक्त परायण. हे बाकी विनोद हे सगळं तुच्छ खोटे. कीर्तनाचा उद्देश काय, कीर्तनाचा हेतू काय, ब्रह्मभूत काय होत तसे कीर्तनी. इथं काय कीर्तन विनोद ऐकायला हे करा आपण म्हणजे ते उद्देश नाहीच. मला माझ्या हरीची प्राप्ती करून घ्यायची, तेच उद्देश आहे. म्हणून हरिभक्त परायण. आणि एखादा कीर्तनकार महाराज मी माझ्या तुकोबाराने जे मला सांगितलंय, माझ्या तुकोबाराने काय सांगितलंय, मला तुकोबा लय आवडतं, मला खूप बोला वाटतं, पण तो काय ते वेळेचं भान नाही, वेळची मर्यादा आहे मला. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी पहिल्यांदा पंचमीला बाहेर येते, आईला किती बोलू, मैत्रीला किती बोलू, हिला किती बोलू, रात्र पुरत नाही, शेवटी सकाळ होऊन जाते तरी बोलणं संपत नाही. म्हणजे मी तुकोबारायानं मला काय सांगितलेलं आहे, जेथ कीर्तन करावे तेथ अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जाणा. तुका शेवटचं की इतकं मला आवडतं ना, मी जगतो. हे पण मला माझा मोठेपणा सांगायला आलोच नाही मी, येत ते तुकोबारायानं तो अभंग आहे ना, हे अभंग अनेक वेळा मी कीर्तनाला घेतो. हेच अभंग म्हणजे आता बोला, पण जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. हे पण मला अभंग किती पाठ आहे हे लय महत्वाचं नाही. मला माझं बोलणं आहे, मी वागतो कसा हा घटक जास्त. मला खूप अभंग हे पाठ आहे, ते पाठ आहे, ते पाठ येते चिंतन मला येते, ते येते मला, विचारसागर येत आहे मला, चंद्रोदय येते मला, हे येते ते सगळं ठीक आहे. ते वाईट आहे, चांगलंच आहे, पण आचरण माझं वागणं हा घटक महत्वाचा आहे. म्हणून जेथ कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. आता इथे आलो मी, जेवण नाही केलं, हे मुलं जेवतील समजा नाही. मी माझा बुक्का माझ्यासोबत माझा बुक्का माळ दिली, माळ घातली, तिथं मला 2 रुपये दिले तर कीर्तन ठरतं 2 रुपये दिले तर. आणि त्याच्यावर प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी का गाथा देत असतो समजा. साखरे महाराज, किशन महाराज साखरेचे जागू ते देत गोष्टी देत राहायचं. म्हणून कीर्तन करताना 1 रुपया घ्यायचा आयुष्यात. आता कर्नाटकला कीर्तन होते, आपलं जायचं, आपलं यायचं, कोणाचं काय देणं घेणं काय नाही, फक्त तुमचं काम 2 घंटे ऐकणं इतकंच आहे. 1 रुपया कधी उलट तुम्हालाच 4 पैसे भेटतील, तुम्हालाच काहीतरी असतं, काहीतरी भेटतं, काहीतरी भेटतं. आपण काहीच नाही. कारण तुकोबारायन जे सांगितलंय मला, कीर्तन करायचे ना, तिथं जेवण करायचं नाही, तिथलं खायचं प्यायचं नाही, काही नाही. त्याला आपल्यामुळे कुठलाच कष्ट नको, कुठलेच नको, तरच आपलं वारकरी संपलं ना. थोडा उद्या काळ येणं त्यानं ओढलं ते थोडं होईल. आणि म्हणून प्रत्येक महाराजापेक्षा आमचा अश्व, अनेक महाराजापेक्षा आमचा अश्व निश्चितच पुण्यानं श्रेष्ठ आहे असं माझं मत आहे. आमचा तुकोबाराय पालखीचा जो घोडा आहे ना, मानाचा घोडा, तो आमचा आहे. बाभळगावकरांचा घोडा आहे. माझा मुलगा सेवेला दुकान बंद करून 21 दिवस 22 दिवस 25 दिवस घोड्याच्या सेवेला असतो. आमचं वैभव आमचं.
म्हणजे तो घोडा, तो अश्व, त्याचं दर्शन घ्यायला आपण किती 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 पायात रजकन घेण्यासाठी उभं रिंगण आडून आपण किती रज घ्यायला प्रयत्न करतो, किती दर्शन घ्यायचा प्रयत्न करतो. ते भाग्य आमचं की आमचं आहे. बाबळगावकरचा घोडा आहे. आणि आमचे सख्खे सासरे, आता हे बी सासरे आमचे कंडक्टर साहेबांचे इवाईच पडतात. हां हां आणि नंतर आमच्या विनबाईच पडतात, मोहितेताई. आमचे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज गंगा मसलेकर. गेल्या वर्षी तुकारामाच्या पालखीच्या पादुका जो असतात ना देवघरातल्या, त्या पालखीच्या पादुका, तुकारामाच्या पादुका उचलायचा त्यांना मान होता. म्हणजे किती भाग्य की साधू संत हे बा. सोयरे हा घटक महत्वाचा. माझे जे सोयरे, जे साधू संत येतात, जे वार करीत, ते माझे सोयरे येतात, ते माझे सोयरे सज्जन येतं. ते जात धर्म माझ झिरो, काहीच नाही, फक्त एकच आहे, ती वार करीत ना 26. आणि म्हणून आपल्याला त्या वारकऱ्याला, त्या साधू संतांना, त्या संताला वारकऱ्याला जर आपण आलिंगन दिलं तर निश्चित आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. म्हणून आमच्या तुकोबाने सांगतात अभंगाच्या प्रत्येक आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे. आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे. मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा, झाली बोलायची सीमा. आपल्याला आपण संतांना आलिंगन दिलं, संताला आपण दर्शन घेतलं, संतांचा आपण चरण स्पर्श केला तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होती. तुम्हाला अजून सांग का, माझा पांडुरंग परमात्मा, माझा पंढरीश, माझा दीनानाथ आणि माझे वारकरी बांधव, जगाच्या पाठीवर वारकरी हा एकच संप्रदाय असा आहे. आता मी काय कुठल्या तीर्थाला फार गेलो नाही, गेलोच नाही. माझं एकच तीर्थ आहे, आळंदी, पंढरपूर, आपले हे जे आहेत ना तेवढंच हे देव वगैरे असं इतकंच बस. कारण पांडुरंग परमात्माचं दर्शन जगातल्या पाठी फक्त एकच आहे की ज्याचं पद दर्शन घेता येतं. बाकीचे अनेक देवता असतील, माझं कोणाचं हे नाही माझं, पण अनेक देवता तशा लांबून लांबून दुरून 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 आपलं दर्शन घेता येतं. पांडुरंग परमात्मा दर्शन आपल्याला प्रत्यक्ष पायाचं दर्शन घेता येतं. आणि पायाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनाला खूप खूप अनुभूती प्राप्त होते. आपल्या मनात जाणीव होते, अरे बरोबर. म्हणून मी 10 वेळेस विचार करतो, पांडुरंग परमात्माचं दर्शन घेतो का तर शांतपणे विचार करतो की बाबा रे, माझी नजर आहे ना, ही नजर आहे ना, ही नजर मला मरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती ठेवायची. कोणती? पंढरपूरला मी विठेवरचं दर्शन घेत असताना नजर जी माझी असते, कारण सदा माझे डोळे रखमाईच्या पती सोय आहे. म्हणजे पांडुरंग परमात्माचं दर्शन घेताना माझी नजर जी आहे, नजर आता गाड्याला कळत नाही, नजर आता कळतो पायाला. नजर कशी आहे एका क्षणात कळते. आपली नजर इतकी सुंदर, इतकी स्वच्छ, गंगेच्या पाण्याच्या सारखी पवित्र निर्मळ राहिली पाहिजे. आणि ती नजर निर्मळ राहिल्यावर आलिंगन आपलं जर संताला घडलं, संतांची सेवा केलीच पाहिजे. संत सेवा का केली पाहिजे आपण हे पहा. आता आमच्या घरी जवळपास 19 प्रकारच्या दिंड्या येतात.
मग कोणते 200 300 250 400 माणसं आणि पांडुरंगाच्या कृपेनं जवळपास 25-30 खोल्या आहेत आमच्याकडं. संडास बाथरूमची भरपूर सोय. कारण शहरात आता हे शहरच आहे आपलं. शहराचा सगळ्यात मोठा एक दोष आहे आणि एक गुण आहे. गुण अगोदर सांगतो की प्रत्येक शहरातला माणूस वारकरी दिंडीतल्या लोकांना काही ना काही द्यायचा प्रयत्न करतो. प्रत्येक माणूस किती नास्तिक असू द्या, देव न मानणारा किती असू द्या, त्याला एक पार्ली पुढे एकातरी बाहेर एक पार्ली पुढे देऊ, 2 रुपयाचा 5 काहीतरी देतो. आणि सगळे जर काही शेव चिवडा म्हणजे उपस्थित असतात ना, ते काही देतात. पण शहरात इतकं देऊळसुद्धा शहरात लोकांचा एक दोष आहे, सगळ्यात मोठा आणि खरा आहे. ते दोष असा आहे की वारकरी लोक दिंडीमधले येणारे 90% लोक खेड्यातले असतात. आणि त्या खेड्यातल्या बाया, म्हाताऱ्या बाया वगैरे असतात, जुना काळ गेला असतात त्यांचा. आणि त्यांना जेव्हा नैसर्गिक विधी येते तर शहरातली एकही बाई टॉयलेटचा वापर करू द्यायला तयार होत नाही. खरेपणा हे. पण आम्ही किरायदारच हे ठेवतो, जात कोणी असू द्या, फक्त धर्माला, हिंदू धर्माचे 100% पोषकच, 100% पोषक. ते उलट ते सांगतात सर महाराज, आता मला महाराज म्हणतात पण ते बरं ठीक आहे सर, की आता सर म्हणजे मी 6 विषयात MA आणि पुन्हा डॉक्टर आहे. सुरुवातीला सांगितलं मी एक लोक साल घातलेलं आहे, हे खरे. आणि 6 विषयात MA असून पुन्हा डॉक्टर आहे, हे खरं नाही. विद्यावाचस्पती म्हणजे आपल्या ठिकाणी आपण जे किरायदार ठेवतो ते वारकरी संप्रदाय किंवा जे हिंदू धर्माला पोषक कोणते असो, हिंदू धर्माला पोषक ठेवायचं, ते म्हणतात की महाराज आम्हाला एखादी एक तर दिंडी आम्हाला द्या, एक तर चहा पाणी आम्हाला द्या, बरं 10 रुपये आमची त्याचं टाका. नो, मला माझा फायदा करून घेते ना अगोदर, माझा फायदा करून घ्या. कारण हे पुन्हा पुण्य डबल भेटणार नाही तुम्हाला. उद्या मला कुत्र्या माझा डुकराचा कोणाचा भेटणार आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. तरणा नटे हरिकीर्तनात आपण नटलं पाहिजे. तरणा भाग्य हेच आहे. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, बरोबर आहे बरं का. म्हणजे साधू संत ज्या दिवशी आपल्या घरी येतात ना, ती खरी दिवाळी असते. साधू संत ज्यावेळेस आपल्या घरी येतात तीच खरी दिवाळी आहे, दुसरी काही दिवाळी काही नाही. दसरा दिवाळी तोचे आम्हा सण, दसरा दिवाळी तोचे आम्हा सण, दसरा दिवाळी तुझी आम्हा सण, दसरा दिवाळी तुझी आम्हा सण. सगळे हरिजन भेटती, सगळे हरिजन भेटती, सुखी हरिजन भेटताती, सुखी हरिजन भेटताती, जोडीला सुखाचे आराती, जोडीला सुखाचे आराती. दिवाळी तोची आम्हा सण, सगळे संतजन भेटते, जोडल्या तुझ्याची आरती, भारच्या भाग्याची नाही. दसरा दिवाळी तुझी आम्हा सण, हरिजन भेटताती, जोडीला सुखाची आराती, माझ्याची नाही भेटणार. ज्या क्षणाला, ज्या वेळेला साधू संत वारकरी मंडळी भेटतात त्याच वेळेला आपला खरा दसरा दिवाळी हा सण असतो. एरवी दिवाळी सण नाहीच, ते लौकिक सोडून द्या. उलट साधारण जवळपास प्रत्येक दिवाळीला म्हणजे 4-5 दिवस मी पंढरपूरला असतो. कारण दिवाळी सुट्टीत शाळाला सुट्टी भेटते, एरवी सुट्टी भेटत नाही. सुट्टी मी घेतच नाही, माझा एक दोष आहे. कोणी मेलं तरी मी शाळा सोडून जात नाही, माझा दोष आहे समजा.
कारण 32-33 वर्ष 35 वर्ष झाले असते ना, जे 12 रजा असतात त्या 12 रजा सुद्धा घेत नाही मी. इतर रजा तर सोडून द्या, इथं काही इथं विषयच नाही इथला. माझा पहिला धर्म कोणता आहे? मला माझ्या पांडुरंग परमात्माने नियत कर्म काय दिलेलं आहे? फक्त विद्यार्थ्याला इमानदारीने शिकवाय दिलेलं आहे. कीर्तन करणे माझा धर्म सेकंड आहे, फर्स्ट नाही माझा धर्म. आणि मी जर विद्यार्थ्याला न शिकवता नुसतं शाळा डुम्मा मारून, डुम्मा म्हणजे शाळा बुडून आणि शाळेला उशिरा जाऊन जर कीर्तन करत असलं, सगळं असं ढोंग आहे. इतक्या वर्षात 35 वर्ष काही झाले असतील मला, 90 पासून फार 10-12 प्रार्थना चुकल्या असतील. प्रार्थना म्हणतो सकाळी 10ला शाळा बनवून ती सकाळी 10ला शाळा कोणी येऊ का नाही मला काही देणं घेणं नाही. मला सरकार 1 लाख 2 लाख 3 लाख पगार देतं ना, माझा धर्म पाळला त्यासाठी पैसे देतो ना, त्या मुलासाठी लेकरासाठी. ते मला इमानदार तिथे इमानदार करावंच लागेल. ते केलं तर पुण्य आहे, ते केलं तर पुण्यच आहे ना. हे माळी देणं जसं पुण्य आहे का? माझ्या धर्म होणार ना, माझ्या धर्माच्या अर्थानं इमानदारी शिकणं हे अगोदर जास्त पुण्य आहे माझं. हे तर ॲडिशनल पुण्य झालं माझं. म्हणून जेव्हा मी पंढरपूरला जातो तेव्हा पांडुरंगाला मनसोक्त पाहतो, इतकं मन भरून पाहतो की अरे बाबा किती पाहतो मी. खरंच त्या महाद्वारात थांबतो. वारी श्रीहरी पाहिला डोळावर, वारी श्रीहरी पाहिला डोळावर, हा वारी श्रीहरी वारी श्रीहरी पाहिला डोळावर, डोळाभरी पाहता पाणी दूर जीवन, हा पाहता पांढरे जीवनी जीवन. तर मी पांडुरंगाची रात्री जाते, महाद्वार पण असते ना रात्रीला, मग रात्री थांबायचं, पाहायचं तिथेच झोपायचं काय होत नाही. आणि आता अगोदर तर आमची पानपू होती, जवळपास 28 वर्ष पानपू होती. तर सारडा भवन जवळ ती आता सर हे बघा तिथं दिप्पी चंद्रभागी घाटात सारडा भवन मोठी इमारत आहे, अशी लोखंडाच्या पुऱ्या असं उड्डाण पोहोच तिथं पानपू होती. आणि आम्ही माझी मुलगी बायको सगळ्या पाणी पुन्हा बायानं गडी बाहेर रोजानं लावले त्यानं. डे नाईट होतं ते सगळं आपल्या आषाढी वारीमध्ये. आणि जेव्हा दिवस उगवला की ते वारकरी लोक भिकारी लोक बसतात ते चंद्रभागेच्या काठाला भीक मागत, त्या रांगेला मी बसत होतो. आता बाकी तुम्हाला आवडणार नाही आवडणार. लौकिक अर्थानं तुम्हाला ते नाही आवडणार. त्याचं कारण आहे होईन भिकारी. अरे बाबा आपण जेव्हा दर्शनाला जातो ना पांडुरंगाला, लक्षात ठेवायचं, म्हणजे मी लक्षात ठेवतो. आपण देवाला जातो ना, मी स्व भिकारी. जगातला बहुतेक माणसं भिकारी. तर आपण पंढरपूर दर्शन जातो, कुठे जातो ना की देवाला मागतो, मग देवा माझं भलं करीचं भलं करतो. जे आपले जवळचेच ना त्याचं भलं करायचं, भलं करतं भलं हे भीक मागण्याचा प्रकार आहे. मी जेव्हा चंद्रभागेला बसतो, थोडंसं बसतो, जा 10-5 मिनिटं, अर्धा घंटा 5 मिनिट बसतो. भिक्षा घेणं हे माझा हेतू नाहीये, फक्त दीनता हेतू काय? फक्त दीनता. तुझ्या दारातला भिकारी का होईना मी, तुझ्या दारातला दारोदार का असाला, इथं मला इतकं तरी भाग्य मला भेटलं पाहिजे. आणि माझा असं मत आहे की ते भिकारी बसतात ना, ते सुद्धा कुठल्याही वारकऱ्यापेक्षा पुण्यवान आहेत. मला वारकरी म्हणजे इतर याच्या घटकापेक्षा. कारण निष्ठावंत वारकरी हा घटक सोडून द्या. पण कारण ते आपण वर्षातून 1दा 2दा 3दा 4 वेळेस काही तर साधू संत मायबाप महिन्याला जातात पंढरपूरला, पण ते विचार तिथं राहतात, थांबतात ना. आणि लक्षात ठेवायचं, पांडुरंग परमात्म्याच्या गावात राहायला भाग्य लागतं. पशु पक्षी सगळे जायचं, वृक्ष पाषाण सुद्धा ते पुण्यवान आहेत. एक लक्षात ठेवायचं, एक दगड एकदाच मंदिरात जातो. आता आमच्या मंदिरात आम्हीच म्हणजे भगवंतानी करून घेतलं, पांडुरंगाने करून घेतलं, मारुतीरायाने करून घेतलं. आम्ही आमच्या गाडीत ते आणला, मारुतीराय आणला, ते बस प्राणप्रतिष्ठा केली. एक पाषाण एक दगड एकदाच मंदिरात जातो आणि तो देवच होतो. त्याला आता कोणी दगड म्हणतं का? नाही. पण मी दगड आहे. मी दगड 1000 वेळा मंदिरात दर्शन जातो, पण अजून वापस आलो ना, माझा उद्धार नाही झाला. अहो एक दगड, माझ्या ज्ञानोबारायानं एका दगडाला पाठ देऊन भावार दीपिका सांगितली, आता ज्ञानेश्वरी सांगितली, तो दगडाचं मंदिर झालं नेवासा. मग आपण काय तर आमचे दनाबाई छान बोलतो बघा, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर त्या टिकेशी, ज्ञान होय मुडा. तिथं पुढचं वाक्य कसं आहे, अति मूर्ख त्या दगडा. त्या दगडाचं ज्ञान होतंय, त्या दगडाचं ज्ञान होतंय बघा. आणि वाचील जो कोणी जणी त्याशी लोटा गेली.
म्हणजे ह्या दगडाचं जर आपल्याला देवत्वात रूपांतर करायचंय तर बार 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 पुन्हा 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 रामकृष्ण 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 म्हणायला पाहिजे. आणि मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे काय हे पाहिजे. विनोबा भाई यांनी मोक्षाची सुंदर व्याख्या केली बघा. मोक्ष म्हणजे काय? मोहाचा क्षण टाळणे. आता मला डायबिटीस आहे, खरंच आहे बरं का, खरंच आहे. समजा आता बार बार पाणी प्यायलं मी, शरीराची गरज आहे. मोहाचा क्षण टाळणे म्हणजे मोक्ष. दुसरं काहीच नाही. आता मला साखर नाही खायची, सो नाही खायची. लक्षात घ्या, मोहाचा क्षण कोणत्या क्षणाला पाळायचा आपण? प्रत्येक क्षणाला. वयाच्या प्रत्येक वळणावर मोहाचे क्षण आपण टाळले गेले पाहिजेत. अर्थ लक्षात घ्या, मी बोलण्याचा अर्थ. वयाची 25, 30, 18 हे वाक्य बोललो मी. त्या क्षणाला मोहाचे क्षण टाळले पाहिजे तर आपल्याला पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती होतेच. म्हणून आपण मोक्षाची प्राप्ती करा. मोक्षाची प्राप्ती होते. सायुज्यता मोक्ष, समीपता मोक्ष. ह्या मोक्षामध्ये आपल्याला आपला उद्धार होतोच. फक्त कधी होतो? आपण जर समजा पांडुरंग प्राप्तीसाठीच बार बार प्रयत्न केले, पुन्हा प्रयत्न केले, पुन्हा केलं तर आपल्याला प्राप्त होते. आणि त्या प्राप्तीसाठी तुकोबारे सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा ऐसा संताचा महिमा, झाली बोला याची सीमा. संत, आता काही आडनाव संत असतो बरं का. आडनाव म्हणजे खरं आमच्या मराठीमध्ये इंदिरा संत नावाची कवित्री आहे, तिचं आडनाव संत आहे. आणि असे बी आणि काही टोपण बी नाव असतं, पेन नेम. एखादा वारकरी पण असतं, आपण संत म्हणतो. सांगता काय चालू संत. संताचा महिमा कसा आहे आणि मुळात संत कसे असतात हे खरं सांगू का. संत वेगळे नसतातच. आपण जर सगळे असं सगळे असे असतात बरं का, सगळे असे असतात. पण जरी प्रत्येक जण सगळे सारखे जरी वाटले तर प्रत्येकाचं पुण्य अलग असतं. प्रत्येकाचं पुण्य अलग असतं. त्याचं कारण आहे की जे संत असतात, ते जे भक्त असतात, त्यांचं अगोदर देवावरच प्रेम असतं, देहावर नसतं. तो मगाशी बोललो, देवभक्त पराय नाही का हरिभक्त पराय नाही. त्यांचं प्रेम पहिलं कोणावर आहे? देवावर आहे. आणि म्हणून आपलं प्रेम देवावर पहिलं असलं पाहिजे. पांडव परमात्मा आपलं प्रेम पाहिजे. सर्व जे भावे, जसं आमच्या गोपींचं प्रेम भगवान श्रीकृष्ण किती होतं? जीवापेक्षा जास्त होतं. एक कबीर महाराज का छान तुझे आना वाहे नगा देवराया
तुझी आण आहे, तुझी शपथ आहे देवा, तू मला किती आवडतोस, जीवापेक्षाही जास्त आवडतो असं संत महात्मे म्हणतात. मग दुसरं वाक्य मी असं बोलतो ना की आपल्याला देव किती आवडतो, जीवापेक्षा जास्त आवडतो का, याच्यापेक्षा जास्त आवडतो त्याच्यापेक्षा ते आवडायला पाहिजे. हा माझ्या कीर्तनाचा खरा रोल आहे. छान प्रमाण दिलं बघा. म्हणजे की गोपीकडे पाहिलं तर श्रीकृष्ण त्यांनी जीवापेक्षा जास्त प्रेम केलं, जीवापेक्षा जास्त प्रेम केलं, जीवापेक्षा जास्त प्रेम केलं. आमचे कबीरजी महाराज सांगतात ना, कबीरा कबीरा का कहे जा यमुना के तीर, एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर. कोटी कबीर वाहून जातील इतकं फक्त एका गोपीचं प्रेम आहे. गोपीचं दुसरं नाव काय? भक्ती. गोपीचं दुसरं भक्ती आहे. आणि म्हणून भक्ती गोपीचं नाव दुसरं असलं पाहायला भेटतं. आणि प्रत्येक आपण रामकृष्ण 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 म्हणलं गेलं पाहिजे. आपली भक्ती वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे. कारण कोणत्या क्षणाला आपला मृत्यू आपल्याला माहित नाही. आणि त्या क्षणाला मृत्यू येईल का त्या वेळेपर्यंत आपण भक्ती करतो राहायचं, भक्ती करतो आहे. हातपाय माझे नाही चालले, जागा बसून का सांगा ठीक आहे रामकृष्ण रामकृष्ण, दिसत नाही गेलं, नाही दिसलं रामकृष्ण रामकृष्ण, जाऊ नाहीच काय झालं हे वाटणं पिठं काय व्हायचं नाही. पण जागा बसून रामकृष्ण 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 होईल. जेवढं होतं तेवढं खेळायचं. 1 कोटी तर आपण प्रत्यक्षाला रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे. संतांची सेवा केली पाहिजे. संतांची सेवा केली तर आपल्याला पांडुरंग परमात्माची प्राप्ती होतेच. शब्द का मी काय बोललो, संतांची सेवा केली, वारकरी सेवा केली तर पांडुरंग परमात्माची प्राप्ती होतेच. आलिंगने संताचे आलिंगने संताचे दिव्य झाले माझे पाया, दिव्य झाले माझे पाया, हे मस्तक हे पायावरी त्याच्या ठेविता, वरी त्याच्या ठेविता, वरी त्याच्या ठेविता. आलिंगने संताचे दिव्य झाली माझी काया, हे मस्तक हे पाया, वरी त्याच्या ठेविता. तर आपण पांडुरंग परमात्माची सेवा करण्यात, पांडुरंग परमात्माची सेवा केल्यावर, पांडुरंगाचे चिंतन केलं, पांडुरंगाला आपस करून घ्यायचा प्रत्येक केला, पांडुरंग आपला होईलच. हे लय सांगणं थोडं जड जातं. पण आपण वारकरी सेवा केली, आपण साधू संत सेवा केली तर पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटतोच. हरी प्राप्ती शिवपाय. अहो देव कसा आहे माहितीये का? देव म्हणजे बापरे बापरे, एवढा कठोर, एवढा निष्ठूर की बापरे बापरे. फार रावणाला सोडलं नाही, कंसाला सोडलं नाही, कोणाला सोडलं नाही, इतका कठोर. आता तुम्ही भगवद्गीतेवाले माणसं, तुम्ही अधिक मी बोलणं फार उचित होणार नाही, कारण तुम्ही तर गुरुजीची तालमीतले माणसं. एखादं वाक्य चुकलं पुन्हा प्रॉब्लेम तयार होईल की महाराजाला काहीच नाही इकडे असो. तर भगवंत कठोर 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 असलेला पाहायला भेटतो. विश्वरूप दर्शन पाहिजे आपण. आणि इतका मायाळू, इतका कनवळे की बापरे, लोण्यापेक्षा मऊ मायाळू मायाळू मायाळू. परमेश्वर म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, शेवटचे 2 टोक. पण आमचे संत तसे नाहीत. संत एकदा संतांनी कृपा केली तर पांडुरंग परमात्म्याची ईश्वराची प्राप्ती करून देतातच. म्हणून आपण पंढरपूरचे लोक बघा, आपण वारकरी बघा, आपण एक दुसऱ्याची पाया पडतो. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणून पंढरपूरला जाणे, दर्शन घेणे. आमच्या चंद्रभागा
सगळे तीर्थ मध्यान्ह काळी चंद्रभागेत येतात आणि स्वतःला शुद्ध करून जातात. कारण आपण काशी बनारसी कुठं आपण गया प्रयाग आता सिंहस्थ मेळा येणार आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च काहीतरी आहे सांगा. आपण अनेक ठिकाणी जातो, तिथं स्नान करतो. ते तीर्थ आपल्याला उद्धार करतात. काशी तीर्थ उद्धार करायला ठीक आहे, सगळं ठीक आहे, पण तिथं आपल्याला मरावं लागतं. ते असं नाका सरळ असं करत का आपण हे आश्रुळा तर नाही आले पाहिजे. तर इतकी सगळी स्थिती आपली कदम नाही आपल्याला नाही. म्हणजे ह्या नंतर आपल्याला मोक्ष मिळतो. इथं कसं आहे हा की हाती मोक्ष बहुतांची अशी साक्ष अनेकांची, कोणाची सगळ्यात साक्ष अनेकची मोक्ष जागेवरच आहे. म्हणून अनेक तीर्थक्षेत्र संतांच्या पायाजवळ येतात आणि स्वतःला शुद्ध करून घेतात. आमचे तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात पाया आपण प्रत्येक क्षणाला फक्त एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं वर्तन कंडक्टर, आता योगावर इथं चालू समजा आपण कंडक्टर सारखं असलं पाहिजे. आपलं वर्तन कंडक्टर सारखं असलं पाहिजे. त्याचं कारण आहे आमच्याकडे किरायदार कंडक्टर आहेत योगानं. तर कसं असलं पाहिजे, कंडक्टर घरून निघतो तर घरचे पैसे घरीच ठेवतो का थोडे घेतले बाजूला ठेवतो आणि पुढे एसटी स्टँडला गेल्यानंतर जी एसटी भेटेल आपल्याला, जी असेल ती एसटीत जातो. ह्या पॅसेंजरला मागे सरक, त्याला पुढे सरक, इकडे कधी वेळ सगळे एखादी कोणाची भांडण, कोणाची प्रेमाची, कोणाची गप्पा गोष्टी, मैत्री संबंध किती असतात जितक्यापुरती तितके. कोणत्याच पॅसेंजरशी कंडक्टर रत नसतो आणि प्रत्येक पॅसेंजरला कंडक्टर बोलतोच. प्रत्येक पॅसेंजरला बरं वाईट, पैसे द्या, देणं घेणं, काय 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 बोलतोच. त्याशिवाय पुढे चलतच नाही. तसं आपण संसारात राहिलं पाहिजे. आई बहीण माय बाप आत्या काका काकू ते बोललं पाहिजे. शरीर धर्म आहे, बोलायचं. पण कंडक्टर कोणाशी रत राहतो का? नाही. बरं, सगळे पैसे गोळा केल्यानंतर तिथं देऊन टाकतो आणि आपले जे पहिले होते तेवढे घेऊन वापस येतो. मग मला सांगा की मला मरायचे बाबा, येता मी काय आणलं होतं सोबत? काहीच नव्हतं आणलं. जाताना काय नेणार आहे? काहीच नाही. येताना रिकामा आलतो, रिकामा म्हणजे कपडे सोडून रिकामा आलतो. जाताना तसं जाणं. येताना मी कर्ज 10 रुपये 1 रुपया सोबत येणार नाही, माझ्या कर्जुरा सोबत येणार नाही. काय मग हाव कशाची? मग तेथे नचले काय पुढे संकेत तुका म्हणे
सगळं जागेवरच राहणार आहे. संघ आपण नाही म्हणत मी संघ काहीच नेणार नाही, काहीच नाही. मीच संघ जे नेणार आहे, फक्त एकच नेणार संघ, आणि ते म्हणजे मी केलेलं कर्म. मी जे कर्म केलंय, संचित असेल क्रियामान काय, आता तुम्ही तर लय ज्ञानी, जास्त बोलायला उचित नाही, कारण काहीतरी चुकलं फार प्रॉब्लेम तयार होतं. तर जे कर्म मी करेल तेच कर्म मी सोबत नेणार आहे. आणि म्हणून प्रत्येक कर्म आणि कर्माशिवाय एकही सजीव राहत नाही. प्रत्येक माणूस कुत्रा मांजर गाय प्रत्येक कर्म करतोच. म्हणून कर्मच फक्त आपल्या सोबत येणार आहे, दुसरं तुमच्यासोबत काहीच येणार नाही. माय बाप बहीण भाऊ चुलता काही नाही सगळे मशाल भूमीपर्यंतच येतात. मी जर लय पैसा कमवला, कोट्यावधी कमवले, तर मुला बरं वाटतं, बायकोला बरं वाटतं. आणि मी जर खरंच 1 रुपया कमविणार नसतो, तर कदाचित असं होतंय की ते घरातले वाईट बोलतात. बाईल म्हणती बरं मारतात नाशिले घर ठोकून, माझंच घर आहे. पण माझ्याच घरात बायको म्हणते ना, घर नाचलं, इथं चुकला, इथं बसला, केलं ते केलं काय. कोणाचे मायबाप, कोणाचे गणपत मृग जळवत जायला, विषयाचे समसुख बेगडाची बावली, आबराची चावली जायला नाही. म्हणून प्रत्यक्षात रामकृष्ण म्हणून पाहिजे. आपण कीर्तन परेप्रमाणे हरी हरी तुम्ही म्हणाले जगा, 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 हरी हरी तुम्ही म्हणाले जगा. हरी आपण रामकृष्ण जवळपास 100पेक्षा जास्त रामकृष्ण हरी म्हणलो असतो. हरी आपण सतत म्हणून गेलो ना, तर कुठली माया मोहपास आशा काही शिल्लक राहत नाही. म्हणून आपण कीर्तन परंपरेप्रमाणे एक भजन गाऊया. प्रत्येक क्षणाला आपल्याला कर्म करावंच लागतं. कळत न कळत कर्म करावं. कर्म न करणारा जीव माणूस नाही म्हणलं मी. कुत्र मांजर साप सरडा कोणी प्रत्येक जीव कर्म करतोच. आता आपण जेव्हा गप्पा मारतो, आपण होतो माय लय काम आहे, पण असं कधी एखादा ज्ञानोबा तुकोबा असे बोलले का, किंवा माय लय काम आहे, काय काम आहे, पापडी उघडायची बंद करायची, लय काम आहे. आपण पापडी उघडणं बंद करणं हे आपलं कर्म आहे. आपण काम मानतो का? नाही मानत. किती वेळेस पापणी बंद केली, चालू केली, हे आपण गणती केलं नाही. पण माझ्या पांडुरंग परमात्मानं मला पापणी उघडून दिली आहे, म्हणून मी आज इथं उभा आहे. पापणी जर अशी झाली असती उघडली असती तर इथं होतो का आपण? नाही. आमच्या माता माऊली जानाबाई मुक्ताबाई, की आपण चर्चा करतो, गप्पा मारतो, मैत्री गप्पा मारतो, सांग माय हे काम आहे ते काम आहे, कामाचे पाडे वाचतो,
पण एक तरी बाई बोलली का माय मला हे जप करायचं नाही, हे शिवलेला अमृत वाचून राहिले, मला हे राहिले ते वाचायचं, आपण नाही बोलत. आपली एक तरी बाई बोलली का बाई मी श्वास घेऊ किती, श्वास घेणं सोडणं किती काय 100 200 300 500 किती मला कटाळा आलाय माय. एक तरी बाई तुमच्या मैत्रिणी एक तरी बोलली का, आजपर्यंत नाही बोलली. आणि पांडुरंग परमात्मा जर श्वास बंद केला तर घरचे सगळे सुटकेचा निश्वास सोडतात. मी खरं बोलणार माझं, खरंच बोलणार आहे. हे पहा, ते गोड गोड बोलून ते वेळ धकवणे आणि तुमची स्तुती करून घेणं, वाहवा करून घेणे 100% खोटे नाही. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण राम केलं पाहिजे. कारण तुकोबाराय सांगतात की तू मला साधू संत सेवा घडली पाहिजे. साधू संत काय सेवा घडली पाहिजे तर माझं भलं होणार आहे, माझं फायदा. मला तुकोबाराय सांगतात साधू संत सेवा घडली पाहिजे, मग आपण वारकरी सेवा केली कुठची पाहिजे. लक्षात ठेवा, माझे ज्ञानोबा तुकोबा माझे सावतोबा धर्मानं वागतात असं नाही. माझे ज्ञानोबा तुकोबा माझ्या जनाबाई मुक्ताबाई माझे सावता महाराज धर्मानं वागतात असं नाहीये. ते जसे वागले आहेत तशा प्रकारचा धर्म झाला आहे. ते जसे वागले का, आता ज्ञानेश्वरी वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते. म्हणजे माझे ज्ञानोबा तुकोबा माझे जनाबाई मुक्ताबाई जसे वागले का तसा धर्म झाले. आणि लक्षात ठेवायचं, बरं लक्षात ठेवायचं, ज्ञानोबा तुकोबाच्या मार्गाने डोळे झाकून चला, तुमचा उद्धार होतोच. आणि म्हणून अभंगाच्या शेवटी आमचे तुकोबाराय सांगतात, अभंगाच्या शेवटी देवा तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा,
झाले बोलाया झाले बोलाया साधू संतांच्या सेवेचं महत्त्व, पांडुरंग परमात्म्याच्या सेवेचं महत्त्व आणि पांडुरंग परमात्मा सेवा आहे ती करायची संधी ह्या निमित्ताने मला भेटली आहे. खरं तर मी माझ्या तुकोबारायांना अभंग, या अभंग रचनेमध्ये, या अभंगात, ह्या काव्यात जे सांगायचं तेच माझ्याकडनं आलं असा अर्थ माझा दावा मुळीच नाही आहे. कारण मी फार पामर आहे, मी फार अज्ञानी आहे. तुकोबारायण यापेक्षा हे बघा श्रेष्ठ साहित्य कोणतं असतं? ज्या साहित्याचे अनेक अनेक अर्थ, अन्वय अर्थ अनेक 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 निघतात ना, ते श्रेष्ठ दर्जाचं असतं. तर तुकोबारायचं श्रेष्ठ आहेतच, त्यांचं अनेक वेगळे वेगळे अजून अर्थ अभिप्राय. मी फार छोटासा केला प्रयत्न आहे. आपण माता माऊली, मायबाप मंडळी, आमचे ज्ञानोबा तुकोबा, जनाबाई, मुक्ताबाई, आपण माझी सेवा गोड मानून घ्यावी. जे चुकलं असेल ते आईच्या ममतेनं माझ्या पदरात टाका. जे बरं असेल ते आमच्या गुरुजीचं आहे, आमच्या मोतीराम महाराज, मारुतराव महाराज त्यांचं आहे, माझं काहीच नाही. तुमच्या चरणी मी लीन होतो. आमच्या देवईबाई हरिभाऊ राऊत, मारुती महाराज हरिभाऊ राऊत, गोपीचंद महाराज शिंदे, मंगेश महाराज राऊत, अच्युत महाराज आंधळे, बापूराव तिडके आणि आपण संत सज्जन मायबाप मंडळी हो, आपल्या सर्वांच्या चरणी मी लीन होतो. आमचे माझे गुरुवर्य, माझे गुरुजी मोहिते सर, दिगंबरराव मोहिते बोलते तिकडे मोठा, ते माझे सर आहेत. KKM कॉलेज मानवत. नंतर आमचे अशोकराव शिवाई, आमच्या बीनबाई, आता नाव मी पटकन नाही पण आमच्या बीनबाई,
आपण सर्वच मायबाप मंडळी आपल्या चरणी लीन होतो आणि झालेली छोटी सेवा या ठिकाणी पांडुरंग परमात्मा याच्या चरणी मी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली